नमस्कार गझल रसिक हो. एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या 301व्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 15 मार्च 2026. आज जागतिक ग्राहक दिन आहे. 19 मार्चला गुढीपाडवा आहे. 21ला रमजान ईद आहे. या गुढीपाडव्याच्या, रमजान ईदच्या आणि ग्राहक दिनाच्या आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आज या ठिकाणी गझल सादर करतोय. गझलेचं नाव आहे छावा. मनासारखे जगायचे तर दार मनाचे लावा. मनासारखे जगायचे तर दार मनाचे लावा. या ओळीचा अर्थ कसाही ज्याचा त्याने घ्यावा. मनायचे तर मनासारखे जगायचे तर दार मनाचे लावा. या ओळीचा अर्थ कसाही ज्याचा त्याने घ्यावा. मी दंशाची कधीच कुठल्या फिकीर केली नाही. मी दंशाची कधीच कुठल्या फिकीर केली नाही. परिस्थिती पण घेत राहिली वेळोवेळी चावा. मी दंशाची कधीच कुठल्या फिकीर केली नाही. परिस्थिती पण घेत राहिली वेळोवेळी चावा. असे कशाला वाटता आले कळले नाही केव्हा. असे कशाला वाटता आले कळले नाही केव्हा. श्वास मोकळा होण्याआधी श्वास मोकळा व्हावा. असे कशाला वाटता आले कळले नाही केव्हा. श्वास मोकळा होण्याआधी श्वास मोकळा व्हावा. प्रत्येकाला शरणावरती अखेर वाटत होते. प्रत्येकाला शरणावरती अखेर वाटत होते. जगता जगता आपल्यासाठी वेळ काढता यावा. प्रत्येकाला शरणावरती अखेर वाटत होते. जगता जगता आपुल्यासाठी वेळ काढता यावा. कधी कधी तर परिस्थितीने धडा दिलेला होता. कधी कधी तर परिस्थितीने धडा दिलेला होता. मला माझ्यावरती मीच करावा आता दाखल दावा. कधी कधी तर परिस्थितीने धडा दिलेला होता. माझ्यावरती मीच करावा आता दाखल दावा. उभा जन्म मी सहकार्याचा हात ठेवला होता. उभा जन्म मी सहकार्याचा हात ठेवला होता. मला कधीही कळला नाही सहकार्यांचा कावा. उभा जन्म मी सहकार्याचा हात ठेवला होता. मला कधीही कळला नाही सहकार्यांचा कावा. गळा चांगला होता पण हे कधीच कळले नाही. गळा चांगला होता पण हे कधीच कळले नाही. कुठल्या वेळी नक्की कुठला राग आपण गावा. गळा चांगला होता पण हे कधीच कळले नाही. कुठल्या वेळी नक्की आपण राग कोणता गावा. उतरंडीची उजवी बाजू मला न पटली केव्हा. उतरंडीची उजवी बाजू मला न पटली केव्हा. मानवतेचा मार्ग दाखवी विचार माझा डावा. उतरंडीची उजवी बाजू मला न पटली केव्हा. मानवतेचा मार्ग दाखवी विचार माझा डावा. कणभर माझे यशही त्याला मणभर वाटत होते. कणभर माझे यशही त्याला मणभर वाटत होते. बाप सोबती होता तेव्हा मीही होतो छावा. कणभर माझे यशही त्याला मणभर वाटत होते. बाप सोबती होता तेव्हा मीही होतो छावा. मनासारखे जगायचे तर दार मनाचे लावा. या ओळीचा अर्थ कसाही ज्याचा त्याने घ्यावा. या ओळीचा अर्थ कसाही ज्याचा त्याने घ्यावा. मनपूर्वक धन्यवाद.